कॉर्नर कट्ट्यावर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सखीनो, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपले केस काळेभोर असावे, लांब सडक असावे, चमकदार असावे आणि शिवाय घनदाट असावे. कारण स्त्री ही कितीही साधारण असली किंवा दिसायला सुंदर नसली तरीही ती तिच्या केसामुळं अधिक खुलते, तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. म्हणून आपण आपले केस आकर्षक आणि सुंदर असावेत असं जर वाटत असेल तर आपण केसाची निगा राखली पाहिजे, केसाची काळजी घेतली पाहिजे. आता काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं तर बाजारात उपलब्ध असलेली महागडी औषधं घ्यायची का बाजारात आलेले अनेक प्रकारची जी तेल असतात त्या तेलाचा वापर करायचा नाही, मुळीच नाही. तर आपले केस सुंदर आणि सदृढ राहण्यासाठी आपण आहार हा पौष्टिक तत्व असलेला आणि सकस आहार असा घेतला पाहिजे. पौष्टिक तत्व आणि सकस आहार म्हणजे काय तर आपल्या आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम आणि आयर्न यांनी युक्त असलेला आणि व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई अशी जीवनसत्व असलेला आहार आपण सेवन केला पाहिजे. आणि झोपेतून उठल्यानंतर सकाळच्या वेळेला आपण ब्रश केल्यानंतर, तोंड धुतल्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून ते पाणी आपण प्राशन केल्यास आपलं पोट साफ होतं. तसंच नियमितपणे दररोज 8 ते 10 किंवा 10 ते 12 ग्लास आपण पाणी प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये जी अनावश्यक द्रव्य आहेत त्याचं उत्सर्जन होण्यास मदत होते, अर्थात ते बाहेर टाकण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये पालक, कोबी, मुळा, काकडी, बीट्स याचं जर आपण सॅलेडच्या माध्यमातून आपण जर त्याचा आहारातून उपयोग केला तरीही आपले केस सदृढ आणि मजबूत राहण्यास मदत होते. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारची फळं यांचाही आपण आहारात उपयोग केला पाहिजे. आणि जे काही फळं आहेत त्या फळांचा ताजा रस घेणं उपयुक्त ठरेल. सखीनो, रसापेक्षा आपण फळं जर का चावून खाल्ली तर आपल्या दाताचाही व्यायाम होतो आणि जो चोथा असतो तोही शरीराला आरोग्यदायी ठरतो. म्हणून शक्यतो आपण फळं ही चावूनच खाल्ली पाहिजे. पण जर का दाताचा जर का प्रॉब्लेम असेल किंवा फळं चावून खाता येत नसतील तर मग मात्र आपण त्याचा रस करून घेऊ शकता. आपल्या आहारामध्ये मूग, मटकी, मसूर, राजमा, चणे अशा कडधान्याचाही आणि डाळींचाही वापर केल्यास आपण आपले केस मजबूत आणि सदृढ ठेवू शकतो. दुग्धजन्य पदार्थाचाही वापर केला पाहिजे. आता दुग्धजन्य पदार्थामध्ये काय येतं तर दूध, दही, ताक, पनीर, चीज आणि लोणी यांचा योग्य प्रमाणात आपण वापर करणं गरजेचं आहे. तसंच आपण योग्य प्रमाणात सुका मेवाही
घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही केस सदृढ राहतात. सुकामेवामध्ये अक्रोड आणि बदामाचा आपण समावेश केला पाहिजे. सखीनो, आपलं शरीर सदृढ राहण्यासाठी किंवा आपण फिट राहण्यासाठी जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, आहार आणि विहार अगदी चांगल्या पद्धतीने आपण ठेवतोय, तसंच आपल्या केसाचीही निगा राखण्यासाठी, केस सदृढ राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी आपण आहार योग्य घेतला पाहिजे आणि आहाराबरोबर हलकासा व्यायामही केला पाहिजे. हलक्या व्यायामाची जोड दिली पाहिजे. सकाळी अर्ली मॉर्निंग 1 तास आपण मोकळ्या हवेत फिरायला जाणं हे केसासाठी गरजेचं आहे. शरीरासाठीही ते आहेच आहे. आपले केस सदृढ राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी दररोज आपण कोवळ्या उन्हामध्ये बसणं गरजेचं आहे. 10 ते 15 मिनिट आपण कोवळ्या उन्हामध्ये बसायला हवं. कारण सूर्यप्रकाश हा उत्तमरित्या, नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी प्रदान करतो आणि व्हिटॅमिन डी ची केसासाठी आवश्यकता असते. सखीनो, मी हे जे केस सदृढ राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी आज जे काही सांगितलं आहे, दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा, कडधान्य आणि शिवाय पाणी भरपूर पिणं आणि रोज लिंबू सरबत घेणं, हे जर आपण कराल तर आपले केस अगदी सुंदर राहतील, आकर्षक राहतील आणि आपण त्या केसामुळे हे छानच दिसू. आता केस धुण्यासाठी मी बोलणार आहे. केस आठवड्यातून 2 वेळा धुतलं पाहिजे. केस धुताना फारसं गरम पाणी असता कामा नये किंवा फारसं थंडही पाणी असता कामा नये. केस धुण्यासाठी पाणी कोमटच असायला हवं आणि केस धुण्यासाठी अगदी सौम्य असा शॅम्पू वापरला पाहिजे. आपण सौम्य शॅम्पू वापरला तरीही त्यामध्ये थोडं फार केमिकल असतंच. म्हणून शॅम्पूने केस धुतल्यानंतर गुलाब जल हे थोडस पाण्यात टाकून त्या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम राहतात, चमकदार राहतात. शिवाय केस धुतल्यानंतर कोरपडीचा गर किंवा कोरपडीच्या रस थोडासा पाण्यात टाकून त्यानेही केस धुतल्यास आपले केस चमकदार दिसतात आणि त्या केसाला कोरडेपणा राहत नाही, केस कोरडे राहत नाही. तेव्हा आपले केस चमकदार, अगदी मस्त दिसण्यासाठी आपण केसाची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा मी केसाबद्दल जी माहिती आपणास सांगितली ती कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त रहा, पोषक तत्वे असलेला आहार घ्या आणि आपलं आरोग्य आपल्या हाती ठेवा. धन्यवाद.